नर्मदा मैया, जीवनाचा आधार आणि आनंदाचा अक्षय ठेवा. माणसाच्या मनात सात्विक आनंद निर्माण करणाऱ्या, मानवाचे जीवन भौतिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध करणाऱ्या आणि जो नितांत श्रद्धेने शरण येईल त्याच्या अंतर्मनाचा विकास करणाऱ्या नर्मदा मैयाचे नाव उच्चारले की डोळ्यासमोर उभी राहते ती तिची संथ, शीतल आणि दैवी जलधारा. माऊली, याच पवित्र जलावर आणि मैयाच्या कृपाछत्रावर प्रेम करा. तुमचे मन त्याच क्षणी टवटवीत आणि प्रसन्न होईल. अहंकाराचा त्याग आणि शरणागती. आपल्या व्यक्तिमत्वाचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर मनातील मीपणाचा अहंकार आणि नर्मदा मैयाची पावन तटरेखा यांमधील दरी कमी केली पाहिजे. हे मैया, आता हे हृदय तुझ्या चरणांवर अर्पण केले आहे, त्याला तुझ्या अखंड प्रवाहात गुंफून टाक, अशी प्रार्थना अखंड करा. मैयाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करणे हाच मानवी जीवनातील आनंदाचा सर्वात मोठा ठेवा आहे. संसार आणि साधनेचा मेळ. नर्मदा मैयाची भक्ती म्हणजे संसार सोडून अरण्यात जाणे नव्हे. संसारात राहून आपली कर्तव्ये पार पाडत असताना तिचे स्मरण टिकवणे हीच खरी साधना आहे. नर्मदा मैयाची नित्यसेवा जशी जमेल, जशी झेपेल तशी करा. यात कोणतेही जाचक बंधन नाही. जेव्हा आपण आपल्या दैनंदिन जबाबदाऱ्या चोखपणे बजावतो आणि मनात नर्मदे हरचा जप चालू असतो, तेव्हा आपण नकळत मैयाच्या विशाल हृदयात स्थान मिळवू लागतो. नशिबाच्या रेषांना आव्हान. जेव्हा आपण सर्वस्व तिला अर्पण करतो तेव्हा आपल्या प्रामाणिक कर्मातून विश्व निर्माण करण्याची जिद्द निर्माण होते. जर मैयाची कृपा सोबत असेल तर नशिबाच्या हातावरच्या रेषांनाही आव्हान देता येते. आयुष्यात कितीही कठीण परीक्षा आल्या तरी तिच्या अखंड प्रवाहाप्रमाणे आपणही वाहत राहायचे, हाच धडा ती आपल्याला देते. एकदा का मैयाच्या भक्तीचा नाद लागला की मोठ्या दुःखाची जाणीवही कमी होऊ लागते. खचलेल्या मनाला उभारी. कधी जीवनाच्या प्रवासात मार्ग सापडत नसेल किंवा आपण भरकटलो आहोत असे वाटत असेल तर कुणालाही न सांगता मैयाच्या तीरावर शांत जाऊन बसा. तिच्या खळाळणाऱ्या नादात स्वतःला विसरून जा. तुमचे खचलेले, थकलेले अंतर्मन पुन्हा नव्या उमेदीने लढायला तयार होईल. तिचे दर्शन आणि स्पर्श अडखळणाऱ्या पावलांना पुन्हा सरळ मार्गावर आणते. विस्तारित भावदर्शन. मैयाची थोरवी. नर्मदा मैया ही केवळ नदी नाही, तर ती चालती बोलती चैतन्यमयी शक्ती आहे. गंगा स्नानाने जे पुण्य मिळते ते केवळ नर्मदेच्या दर्शनाने प्राप्त होते, असे शास्त्र सांगते. तिच्या काठावर वसलेली प्रत्येक शिळा ही शंकराचे रूप मानली जाते. म्हणून जेव्हा आपण तिच्या चरणी नतमस्तक होतो तेव्हा आपण प्रत्यक्ष शिवशक्तीला वंदन करत असतो. तिची परिक्रमा करणे म्हणजे स्वतःच्या अंतर्मनाचा प्रवास करणे होय. ज्यावेळी जगातील सर्व नाती संपल्यासारखी वाटतात तेव्हा मैया म्हणून दिलेली एक हाक तुमचं पूर्ण आयुष्य सावरण्यासाठी पुरेशी ठरते. आज शरण आम्ही तव चरणी, घे उचलूनी नर्मदा माऊली. तूच आता तारक या जगी, नर्मदे हर म्हणत लागतो तव चरणी. नर्मदे हर